जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा विंग येथे स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप दिव्यांग आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल कचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील शिक्षक शिक्षिका तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कराड अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आदर्श शिक्षक शिक्षिका व आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला। ग्रामीण भागातील बालकांच्या शिक्षण, आरोग्य, पोषण आणि जनजागृतीसाठी सातत्याने अविरतपणे कार्य करणाऱ्या या सेवकांचा गौरव करून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। आजच्या दिवशी आमच्या एकात्मिक बालिका सेवा योजना प्रकल्प कराड या इथं काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभ स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यापूर्वी कधीही अंगणवाडी सेविकांचा सत्कार किंवा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणं असे प्रकार कधीही यापूर्वी कुणीही केलेले नाहीत, पण या समितीतर्फे आमच्या गुणगौरव सत्कार समारंभ करण्यात आला। सगळ्या सेविका आणि मदतनीस गावामध्ये सगळ्या 22 जणी आहेत, त्या सगळ्यांना प्रमाणपत्र देऊन आणि श्रीफळ पुष्प देऊन सगळ्यांचा सत्कार केला। त्याबद्दल मी या समितीचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि इथं थांबते। धन्यवाद। मीनाक्षी गायकवाड, जिल्हा परिषद केंद्र शाळा विंग, तालुका कराड या शाळेची मुख्याध्यापिका। आज दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीने अनिल कचरे यांनी शिक्षक दिनाचं औचित्य साधून आज सर्व शिक्षकांचा जो सन्मान केला, त्या सन्मानाबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांची खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी विंग केंद्र शाळेमध्ये स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीनं या विंग शाळेमध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांचा, त्याचबरोबर विंग गावामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका या सर्वांचा या ठिकाणी शिक्षक दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी सन्मान करण्यात आला। या ठिकाणी खरंच पाहिलं तर शिक्षण हे गावाच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे आणि या शिक्षणाचं पवित्र कार्य करणाऱ्या या व्यक्तींचा आपण स्मारक समितीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला आणि त्यांना या ठिकाणी पुढील कार्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहित केलं। त्याबद्दल या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांच्या अध्यक्षांचे या ठिकाणी विंग केंद्रातील सर्व शाळांच्या वतीनं, त्याचबरोबर विंग सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सर्व सेवकांना या ठिकाणी प्रोत्साहित करावं हीच या ठिकाणी समितीकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।